नमस्कार मित्रांनो, एज्युटेक्स मुकुंद पवार चॅनलमध्ये मी मुकुंद पवार आपले हार्दिक स्वागत करतो. शिष्यवृत्ती परीक्षेच्या विविध व्हिडिओपैकी आज आपण एका नवीन विभागाला सुरुवात करत आहोत. तो म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेचा इयत्ता 8वीचा पेपर 2 बुद्धिमत्ता चाचणीचा विभाग. त्यातील जो पहिला घटक आहे आकलन, त्याच्यावर आपण माहिती घेणार आहोत. आकलनामध्ये जे विविध घटक असतात त्यातील पहिला घटक जो आकलन आहे त्याच्यामध्ये घटक सूचना पालन मध्ये अक्षरे, वर्णन व मजकूर यावर आधारित प्रश्न असतात. तर याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात पाहूया. यामध्ये पहिल्यांदा एखाद्या शब्दातील ठराविक अक्षराचे स्थान आपण ओळखायचे असते. म्हणजे एखादा शब्द आहे 5 अक्षरी 6 अक्षरी, तर त्यातून शेवटून 5वा किंवा 3ऱ्या नंबरचा अक्षर कोणता आहे किंवा उजव्या बाजूचे 3रे अक्षर कोणते आहे असा प्रश्न विचारलेला असतो. त्याचप्रमाणे दिलेल्या अटीनुसार अंक किंवा अक्षरे यांचा गट शोधायचा असतो. म्हणजे PQR असे असणारे किती गट आहेत, किंवा समानार्थी असणारे किंवा स असणारे किंवा जोड शब्दाचा गट शोधायचा आहे. त्याचप्रमाणे शब्द आणि वाक्यातील अटीनुसार संख्या शोधायची आहे. याच्यामध्ये किती जोड अक्षर आलेले आहेत, दिलेल्या वाक्यात किती जोड शब्द आलेले आहेत असा संख्या शोधायची असते. त्याच्यानंतर आहे दिलेल्या शब्दातील कोणत्या स्थानावरील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द होतात ते शोधायचं आहे. आता एखादा शब्द दिलेला असेल, करमरकर हा शब्द आहे, मग त्यातील कोणत्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्यांचे क्रमांक द्या असा प्रश्न विचारलेला असतो. त्यानंतर वर्णमालेवरील आधारित अक्षरांच्या स्थानावरून अक्षरांच्या किमती काढायच्या असा प्रश्नसुद्धा परीक्षेला आलेला असतो. तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि या सर्वावर आपण सविस्तर सोडवायचे कसे हे या भागामध्ये पाहणार आहोत. आणि याच व्हिडिओच्या पुढील भागामध्ये आपण यावरील परीक्षेला आलेले प्रश्न सोडवून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ तर पहाच आणि याच्यानंतरचा जो पुढचा व्हिडिओ आहे तो देखील नक्की पहा. आता ह्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्याला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. आणि आपल्याला जर आणखी व्हिडिओ पाहिजे असेल तर या चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला तर पाहूया काही संकल्पना. हा भाग समजून घेण्या अगोदर तुम्हाला काही संकल्पना येणं आवश्यक आहे. त्यामध्ये स्वर म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, जोडाक्षर म्हणजे काय यावर आधारित प्रश्नामुळं सुरुवातीला तुम्हाला स्वर, व्यंजन, जोडाक्षर हे माहीत असणं आवश्यक आहे. आता अक्षरे म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊ. सर्व स्वर हे अक्षरे आहेत. म्हणजे अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा हे जे स्वर आहेत ते अक्षरे आहेत. परंतु नुसते व्यंजने हे अक्षर नाहीत. उदाहरणार्थ य अधिक अ बरोबर य, नुसतं य जो आहे तो नुसतं व्यंजन हे अक्षर नाहीत. ओके, तर सर्व स्वर हे अक्षरे आहेत, नुसते व्यंजने ही अक्षरे नाहीत. व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिसळला जातो तेव्हा अक्षर तयार होते. म्हणजे जसे क हे नुसते व्यंजन हे अक्षर नाही, जेव्हा क मध्ये अ मिसळला जातो, क अधिक अ बरोबर क, तेव्हा क हे अक्षर तयार होते. यासाठी आपणास स्वर व व्यंजन माहीत असणे आवश्यक आहे. तर चला पाहूया स्वर आणि व्यंजने. तर मराठीमध्ये एकूण 12 स्वर व 2 स्वरादी आहेत. तर स्वर म्हणजे अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे स्वर आहेत. तर स्वरादी अम आणि आहा हे सर्वच्या सर्व हे अक्षरे आहेत. तर व्यंजने 34 आहेत. आपण पाहिलेलंच आहे, तुम्हाला बालपणापासून तुम्ही शिकतच आहात की क, ख, ग, घ ते ह, ळ पर्यंत एकूण 34 व्यंजने आहेत. नुसते व्यंजने हे अक्षरे नाहीत, त्यांच्यात स्वर मिसळला तरच अक्षर तयार होतो. आता राहिले क्ष आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहेत. आता याबद्दल क्ष आणि ज्ञाबद्दल पुढे आपण माहितीच घेणार आहोत. क्ष हे
क्ष व ज्ञ हे दोन किंवा अधिक स्वर व व्यंजनापासून तयार होतात, म्हणून क्ष व ज्ञ यांना जोडाक्षरे असे म्हणतात. आता जोडाक्षरे म्हणजे काय? ज्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक स्वर असतात किंवा व्यंजने असतात किंवा स्वर व व्यंजने असतात, त्यांना जोडाक्षर असे म्हणतात. जसं क मध्ये य जोडलं तर क्य तयार झालं, हे एक जोडाक्षर आहे. जेव्हा शब्दातील अक्षरे मोजताना जोडाक्षर हे एकच अक्षर म्हणून मोजावं लागतं. आता महत्त्वाची एक गोष्ट, जेव्हा तुम्हाला विचारलेलं असतं की क्ष व ज्ञ हे अक्षर आहे का जोडाक्षर, तर कधीही लक्षात ठेवा क्ष व ज्ञ हे जोडाक्षर आहेत. कारण की क्ष हे क श अ या असे दोन व्यंजन आणि एक स्वर मिळून बनलेलं आहे. त्यामुळं क्ष हे जोडाक्षर आहे, तर ज्ञ हे द न अ ये असं ज्ञ तयार झालेलं आहे, म्हणून क्ष व ज्ञ ही जोडाक्षरे आहेत. तर आणखी काही जोडाक्षरे पाहू. क्य हे जोडाक्षर आहे, कारण की क अधिक य क्य होते. प्र हे देखील जोडाक्षर आहे, कारण की त्याच्यामध्ये प र अ प्र असं तयार होतं. क्र हे जोडाक्षर आहे. र्क र्क हे जोडाक्षर आहे, कारण की र अधिक क अधिक अ र्क तयार होतं. आणि क्र हे देखील जोडाक्षर आहे, कारण की क अधिक र अधिक अ क्र तयार होते. आता पाहूया काही फसवे प्रश्न, ज्यामध्ये आपल्याला वाटतं की हे जोडाक्षर आहे पण ते जोडाक्षरे नाहीत. जसे की तृ हे जोडाक्षर नाही, कारण त अधिक रू हे हा स्वर आहे, म्हणून हे एकच अक्षर आहे, हे जोडाक्षर नाही. रू हा एक स्वर आहे आणि त हे एक व्यंजन आहे, म्हणून तृ हे एक अक्षर आहे. याचप्रमाणे तृ कृ मृ हे देखील अक्षरे आहेत, जोडाक्षरे नाही. त्याचप्रमाणे अनुनासिकानंतर एक येणारे अक्षर हे सुद्धा जोडाक्षर नसते. उदाहरणार्थ संत हे जोडाक्षर नाही, कारण की स वर अनुस्वार आणि त संत असं देखील होऊ शकतं. तसेच वाङ्मय हे देखील जोडाक्षर नाही. आता अक्षरे मोजायला सांगितलेली असतात तुम्हाला. अक्षरे मोजताना जोडाक्षर हे एकच अक्षर आहे, हे आपण पाहिलंच आहे. आता एक शब्द घेतला आहे आपण दरम्यान. या दरम्यानमध्ये किती अक्षर आहेत मोजू बरं. द हे 1 झालं, र हे 2, म्या हे 3 झाले आणि न हे 4. म्हणजे दरम्यान हा जरी शब्द मोठा वाटत असेल तरी यामध्ये 4च अक्षरे आहेत, हे आपण पाहिलं. आता आणखी काही महत्त्वाचे नियम. कोणतेही अक्षर हे स्वराने संपते, म्हणजेच त्याच्या शेवटी स्वर येतो. ज्याच्या शेवटी जो स्वर आलेला आहे त्या स्वरापासून त्याचं नाव, म्हणजे ज्याच्या शेवटी अ आलेला आहे त्याला आकारांत शब्द किंवा अक्षर असे म्हणतात. ज्याच्या शेवटी आ आलेला आहे त्याला आकारांत शब्द किंवा अक्षर असे म्हणतात. ज्याच्या शेवटी ई आलेला आहे त्याला इकारांत शब्द किंवा इकारांत अक्षर असे म्हणतात. आणि ज्याच्या शेवटी ए आलेला आहे त्याला एकारांत शब्द किंवा अक्षर असे म्हणतात. आता आपण पाहिलं अकारांत, आकारांत, इकारांत व एकारांत. ज्या अक्षराच्या किंवा शब्दाला शेवटी अ आ ई ए आलेले आहेत त्यांच्यापासून अकारांत, आकारांत, इकारांत व एकारांत शब्द तयार होतात. आता पाहूया जोड शब्द कसा ओळखायचा. ज्या शब्दात किमान एक जोडाक्षर असेल त्याला जोड शब्द असे म्हणतात. हे तर क्लिअर झालं. आता शब्दातील स्थान कसे ठरवायचे. जर प्रश्नात शब्दातील अक्षराचे स्थान उजवीकडून मोजायचे की डावीकडून असे सांगितलेले नसेल तर आपण आपल्या डाव्या हाताकडून म्हणजे आपल्या डावीकडून अक्षरे मोजावीत. उदाहरणार्थ मुकुंदराज या शब्दातील तिसरे अक्षर कोणते, तर आपण याच्यामध्ये दिलेलं नाही की उजवीकडून मोजायचे की डावीकडून. म्हणजेच यामध्ये आपण डावीकडून म्हणजे मू पासून सुरू करायचं आहे. तर मू हे पहिलं अक्षर, कुन हे दुसरं अक्षर व द हे तिसरे अक्षर आहे. म्हणजेच
मुकुंदराज या शब्दातील तिसरे अक्षर द हे आहे. आता पाहूया शब्दातील स्थान कसे ठरवावे. जर प्रश्नामध्ये अक्षराचे स्थान उजवीकडून मोजायचे असेल तर आपल्या उजवीकडून मोजायचे, म्हणजे उलट क्रमाने. उदाहरणार्थ राजकुमारी हा या शब्दातील उजवीकडून दुसरे अक्षर कोणते, तर उजवीकडून म्हणजे आपल्या उजव्या हाताकडून मोजायचं आहे. तर दुसरे अक्षर राजकुमारीमधलं री हे पहिलं अक्षर झालं उजवीकडून आणि मा हे दुसरे अक्षर झालेले आहे. म्हणजे जेव्हा उजवीकडून मोजा सांगितलं तेव्हा आपल्या उजव्या हाताकडून उजव्या बाजूकडून मोजायचं आहे, म्हणजे उलटं मोजायचं आहे. आता पाहूया अंकमालेतील स्थान कसे. जर प्रश्नात अंकमाला दिलेली असेल व त्यावर आधारित डावीकडून उजवीकडून दिलेल्या अंकाचा डावीकडील उजवीकडील असे प्रश्न विचारले असेल तर आपल्या उजव्या हाताचा किंवा आपल्या डाव्या हाताकडून मोजायचा असं विचारलेलं आहे. इथं एक उदाहरण दिलेलं आहे. 5, 7, 9, 15, 15, 19, 8, 6, 7. वरील अंकमालेतील 19च्या डावीकडील तिसरा व उजवीकडील दुसरा यातील फरक काय आहे. तर 19च्या डावीकडील तिसरा म्हणजे आपल्याला हा 19 जर घेतलं तर डावीकडील तिसरा म्हणजे 15, 15, 9, 9 हा अंक येतो. तर उजवीकडील दुसरा म्हणजे 19च्या उजवीकडील 8 हा पहिला आणि 6 हा दुसरा, आणि या दोघांची वजाबाकी जर केली 9 - 6 तर उत्तर 3 येईल. आता अंकमालेत एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा उजवीकडील तिसरा तेव्हा तो जो अंक दिलेला आहे तो मोजायचा नाही, त्याच्यानंतरचा पहिला असं मोजायचं आहे. आता मला वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.